पुण्यातल्या कोरेगाव पार्कच्या त्या शांत गल्लीत तो भव्य बंगला उभा होता. निहारिका. गेटवरच्या पाटीवरचे ते नाव वाचतानाही एक प्रकारची श्रीमंती जाणवायची. पण त्या गेटच्या आत पाऊल ठेवल्यावर जाणवणारी शांतता मात्र अस्वस्थ करणारी होती. मी समीर. वयाच्या 24व्या वर्षी तिथे हाऊस मॅनेजर किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर सुलेखाताईंचा खाजगी केअरटेकर म्हणून रुजू झालो होतो. माझं शिक्षण पूर्ण झालं होतं, पण नोकरी नव्हती. घरात आईची तब्येत आणि धाकट्या बहिणीचं लग्न अशा विवंचितेने असतानाही ही नोकरी करणे म्हणजे माझ्यासाठी देवदूतच होता. पगार चांगला होता आणि राहण्याचीही सोय तिथेच होती. ज्या दिवशी मी पहिल्यांदा सुलेखाताईंना पाहिलं, तो क्षण आजही मला स्पष्ट आठवतो. त्या बागेतल्या एका लाकडी झुल्यावर बसून काहीतरी वाचत होत्या. अंगावर एक पांढरी शुभ्र रेशमी साडी, चेहऱ्यावर कमालीची शांत भाव, पण डोळ्यात मात्र एक खोल डोह होता. त्यांचं वय 40च्या आसपास असेल, पण त्यांच्या सौंदर्यात एक प्रकारची प्रलक्तता होती. समीर, तूच का? त्यांनी न बघताच विचारलं. त्यांचा आवाज एखाद्या जुन्या रेडिओवरच्या गाण्यासारखं मखमली होता. जी ताई, मीच समीर, मी थोडा अडखळत म्हणालो. त्यांनी पुस्तक बाजूला ठेवलं आणि माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या नजरेत एक प्रकारची पारख होती. इथे काम सोपं नाही आहे. मला काम करणारा माणसापेक्षा घर समजून घेणारा माणूस हवाय. माझे मिस्टर विक्रम सेठ व्यवसायानिमित्त महिन्यातले 25 दिवस बाहेर असतात. हे घर मी आणि इथली व्यवस्था तुला सांभाळायची आहे. जमेल? मी फक्त मान डोलवली. त्या क्षणी मला वाटलं नव्हतं की हे घर सांभाळता सांभाळता मी स्वतःलाच हरवून बसेन. काम सुरू होऊन 2 महिने झाले होते. बंगल्यात इतर नोकरही होते. स्वयंपाक काकू, माळीकाका आणि ड्रायव्हर. पण सुलेखाताईंच्या जवळ जाण्याची परवानगी फक्त मला होती. त्यांचं शेड्यूल ठरलेलं असायचं. सकाळी लवकर उठून योगा, मग वाचन आणि दुपारी काही सामाजिक संस्थांचे काम. विक्रम सेठ जेव्हा कधी यायचे तेव्हा बंगल्यात एक वेगळाच तणाव असायचा. ते प्रचंड कडक स्वभावाचे होते. त्यांच्यासाठी सुलेखाताई म्हणजे त्यांच्या श्रीमंतीचा एक दागिना होत्या, ज्याला त्यांनी फक्त प्रदर्शनासाठी ठेवलं होतं. मी अनेकदा पाहिले, रात्रीच्या जेवणावेळी विक्रमसेठ फक्त फोनवर बोलायचे आणि सुलेखाताई मात्र त्यांच्याकडे आशेने पाहत शांतपणे जेवत असायच्या. त्यांच्यात संवाद शून्य होता. एके दिवशी विक्रमसेठ एका मोठ्या प्रोजेक्टसाठी लंडनला गेले. बंगल्यात पुन्हा तीच शांतता पसरली. पण त्या दिवशी काहीतरी वेगळं घडणार होतं. मुसळधार पाऊस सुरू होता. पुण्यातला पाऊस म्हणजे मनसोक्त बसणारा. रात्रीचे 9 वाजले होते. मी माझं काम आटपून आउटहाऊसमध्ये जायला निघालो होतो. इतक्यात मला सुलेखाताईंच्या खोलीतून काहीतरी पडल्याचा आवाज आला. मी घाबरून तिकडे धावलो. मी धावत त्यांच्या खोलीपाशी गेलो. दरवाजा अर्धवट उघडा होता. आतलं दृश्य पाहून मी थबकलो. सुलेखाताई जमिनीवर बसल्या होत्या. त्यांच्या हातात एक काचेचा ग्लास फुटलेला होता आणि त्यांच्या हाताला जखम झाली होती. त्या रडत नव्हत्या, पण त्यांचं शरीर थरथरत होतं. ताई, काय झालं हे? मी धावत त्यांच्याजवळ गेलो. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांचे डोळे लाल झाले होते. समीर, मला या भिंती खायला उठतात रे. इतकं वैभव असूनही मी रिकामी का आहे? मी काही न बोलता फर्स्ट एड बॉक्स आणला. त्यांच्या हाताची जखम साफ करताना माझा हात त्यांच्या हाताला लागला. तो स्पर्श अनविकसित होता. साहेब आणि नोकर यांच्यातील ती अदृश्य रेषा त्या क्षणी धूसर झाली. त्यांच्या डोळ्यातून आता अश्रू वाहू लागले होते. समीर, तू कधी कोणावर प्रेम केलंयस? त्यांनी अचानक विचारलं. मी गोंधळलो. नाही ताई, अजून तरी नाही. प्रेम मिळणं नशिबाचं असतं, पण प्रेम टिकवणं त्याहूनही कठीण. माझ्याकडे सगळं आहे, फक्त तो एक माणूस नाही जो माझ्या अस्तित्वाला समजून घेईल, त्या म्हणाल्या आणि त्यांचा हात माझ्या खांद्यावर स्थिरावला. तो क्षण खूप नाजूक होता. समाजाच्या नजरेत हे चुकीचं होतं. मी एक तरुण मुलगा आणि त्या माझ्या मालकीण. पण त्या खोलीत 2 व्यक्ती होत्या, ज्यांना फक्त आधाराची गरज होती. मी त्यांचा हात हातात घेतला. तो स्पर्श अनैतिक असू शकला असता, पण त्यात एक प्रकारची ओढ होती. अशी ओढ जी शरीरापेक्षा मनाशी जास्त निगडीत होती. मी आहे ना ताई, तुम्ही काळजी नका करू. माझ्या तोंडून नकळत हे शब्द बाहेर पडले. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि एक लहान स्मित केलं. त्या रात्री पाऊस थांबला होता, पण माझ्या मनात विचारांचे वादळ सुरू झाले होते. ही एका अभिन्न प्रवासाची सुरुवात होती. त्या रात्रीनंतर आमच्यातलं नातं बदललं. आता आम्ही फक्त मालकीण आणि नोकर राहिलो नव्हतो. सकाळी चहा पिताना त्या मला त्यांच्या कविता वाचून दाखवू लागल्या. आम्ही तासनतास जुन्या चित्रपटांबद्दल, संगीताबद्दल बोलायचो. एके दिवशी त्या म्हणाल्या, समीर, लोक काय म्हणतील जर आपण असेच एकत्र बसलो तर? मी म्हणालो, लोक तर फक्त पाहतात जे त्यांना बघायचं असतं. त्यांना मनातली घुसमट कधीच दिसत नाही. आमच्यातला एक प्रकारचा मानसिक करार झाला होता. बाहेरच्या जगासाठी आम्ही शिस्तबद्ध होतो, पण बंगल्याच्या त्या 4 भिंतीच्या आत आम्ही 2 स्वतंत्र जीव होतो.
पण हे सगळं किती काळ टिकणार होतं? कारण विक्रम सेठ परत येणार होते आणि माझी नैतिकता मला टोचत होती. मी एका अशा व्यक्तीच्या पत्नीच्या जवळ होतो, ज्याने मला पोटापाण्यासाठी नोकरी दिली होती. हे कृतज्ञपणाचे लक्षण होतं की प्रेमाचा शोध? हा संघर्ष माझ्या मनात वाढत होता. आणि सुरेखाताईंच्या डोळ्यातली ओढही. विक्रम सेठ लंडनला गेलेला आता 15 दिवस झाले होते. बंगल्यातली ती जड शांतता आता हळूहळू एका उबदार जिव्हाळ्यात बदलली होती. पूर्वी मी फक्त आदेशांची वाट पाहायचो, पण आता सुलेखाताईंच्या डोळ्यातली भाषा मला शब्दांशिवाय कळू लागली होती. आमचं नातं एका अशा वळणावर होतं, जिथे ओढ तर प्रचंड होती, पण त्या ओढीला अनैतिकतेचं ग्रहण लागण्याची भीतीही तितकीच मोठी होती. एके दिवशी दुपारी सुरेखाताईंनी मला त्यांच्या लायब्ररीमध्ये बोलवले. तिथे हजारो पुस्तके होती, पण त्या दिवशी त्यांचं लक्ष पुस्तकात नव्हतं. त्यांनी एक जुनी ग्रामोफोन रेकॉर्ड लावली होती. गाणं होतं लग जा ना गले. समीर, तुला वाटतं का की काही नाती ही फक्त वेळेचा खेळ असतात? त्यांनी खिडकीबाहेर पाहताना विचारलं. मी त्यांच्याजवळ जाऊन उभा राहिलो. माहीत नाही ताई, पण काही नाती आपल्याला स्वतःच ओळख करून देतात. त्या वळल्या. त्यांच्या डोळ्यात आज एक वेगळीच चमक होती. तू मला ताई म्हणणं आता बंद करशील का? जेव्हा तू ताई म्हणतोस तेव्हा मला आपण किती लांब आहोत याची जाणीव होते. इथे कोणीच नाही आहे, फक्त मी आणि तू. माझ्या काळजाचा ठोका चुकला. एका मालकिणीने आपल्या नोकराला असं सांगणं हे सामाजिक नियमांच्या विरुद्ध होतं. पण त्या क्षणी मला ती मालकीण दिसलीच नाही. मला दिसली ती एक स्त्री, जी वर्षानुवर्षे प्रेमासाठी आसुरलेली होती. सुलेखा. मी पहिल्यांदाच त्यांचं नाव घेतलं. ते नाव घेताना माझ्या ओठांना एक वेगळाच थरथराट जाणवला. त्यांनी मंद स्मित केलं. किती छान वाटतंय तुझ्या तोंडून हे नाव ऐकायला. आमचे दिवस आता गप्पांमध्ये आणि रात्री साहित्याच्या चर्चेत जाऊ लागल्या. आम्ही एकत्र जीवू लागलो. हे सगळं नोकरांच्या नजरेपासून वाचवून करावं लागायचं. लपून छपून भेटण्यात एक वेगळीच मजा असते असं म्हणतात, पण त्यात एक प्रकारची भीतीही असते. रात्री जेव्हा मी माझ्या खोलीत जायचो, तेव्हा मला स्वतःचीच भीती वाटायची. मी काय करतोय? विक्रम सेठ यांनी मला विश्वासाने इथे ठेवलं आहे. मी त्यांच्या अन्नाला जागलो पाहिजे की सुलेखांच्या भावनांना? एकीकडे माझं कर्तव्य होतं आणि दुसरीकडे माझं हृदय. नैतिकता म्हणजे काय? समीर, जो समाज एका स्त्रीला सोन्याच्या पिंजऱ्यात कोंडून ठेवतो आणि तिचं मन मारतो, तो समाज नैतिक आहे का? सुलेखा एकदा मला म्हणाली होती. तिच्या या प्रश्नाने मला निरुत्तर केलं होतं. एके रात्री पावसाचा जोर वाढला होता. वीज गेल्यामुळे संपूर्ण बंगला काळोखात बुडाला होता. मी मेणबत्ती घेऊन सुलेखांच्या खोलीकडे गेलो. तिला अंधाराची भीती वाटायची, हे मला ठाऊक होतं. मी खोलीत शिरलो तर ती बाल्कनीत दरवाजापाशी उभी राहून पावसाचा आनंद घेत होती. पावसाचे थेंब तिच्या चेहऱ्यावर पडत होते. मेणबत्तीच्या उजेडात ती एखाद्या अप्सरेसारखी दिसत होती. मी तिच्या मागे जाऊन उभा राहिलो. तुला भीती नाही वाटली? मी विचारलं. ती वळली. आम्ही दोघेही खूप जवळ होतो. इतके जवळ की एकमेकांचे श्वासही ऐकू येत होते. जोपर्यंत तू सोबत आहेस, तोपर्यंत मला कशाचीच भीती वाटत नाही, ती हळूच म्हणाली. तिच्या डोळ्यातलं निमंत्रण स्पष्ट होतं. तिने माझा हात धरला आणि आपल्या गालाला लावला. तो स्पर्श विजेसारखा माझ्या शरीरातून आरपार गेला. त्या क्षणी मला जगाचा विसर पडला. आम्ही दोघेही त्या एकटेपणाच्या ओझ्याखाली दबलेलो होतो आणि एकमेकांचा आधार शोधत होतो. तिने हळूच माझं डोकं तिच्या खांद्यावर ठेवलं. समीर, हे सुख आहे का? मला माहीत नाही, पण मला फक्त इतकं माहीत आहे की आज अनेक वर्षानंतर मला जिवंत वाटतंय. मी तिला जवळ घेतलं. तो मिठीचा क्षण अनैतिक असू शकला असता, पण त्यामागे वासनेपेक्षा जास्त वेदना होती. दोन तुटलेली मनं एकमेकांना जोडण्याचा तो प्रयत्न होता. आम्ही तिथेच बराच वेळ शांत उभे होतो. बाहेर पावसाचा गडगडाट होता आणि आत आमच्या मनातील वादळं शांत होत होतं. पण हे सुख अल्पजीवी होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी सुलेखाच्या फोनवर विक्रम सेठ यांचा मेसेज आला. मी उद्या परत येतोय. तो मेसेज वाचताच आमच्या दोघांच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं. वास्तव पुन्हा एकदा दारावर टकटक करत होतं. ज्या नात्याला आम्ही मागील काही दिवसांपासून फुलवलं होतं, त्याला आता पुन्हा एकदा गुपित बनावं लागणार होतं. समीर, आता काय होईल? सुलेखाच्या आवाजात भीती होती. आपल्याला सावध राहावं लागेल. मी फक्त तुझा केअरटेकर आहे, हे जगाला दिसायला हवं, मी जड अंतकरणाने म्हणालो. पण मनात एक प्रश्न कायम होता. विक्रमसेठ आल्यावर मी सुलेखा यांच्या स्वाधीन कसं करू शकणार होतो? ज्या माणसाने तिची कधीच किंमत केली नाही, त्याच्यासमोर तिला पुन्हा एकदा शोपीस म्हणून वावरताना पाहणं माझ्यासाठी असह्य होणार होतं. आमच्यातील हे नातं आता गुंतागुंतीच्या अशा वळणावर होतं, जिथे प्रेम, इमानदारी आणि सामाजिक प्रतिमा यांचा मोठा संघर्ष होणार होता. मी सुलेखांच्या डोळ्यात पाहिलं. तिथे मला मालकीण नाही तर माझी तृष्णा दिसत होती. विक्रमसेठ परतले आणि बंगल्याचं वातावरण पुन्हा एकदा जड झालं.
गेट उघडल्याचा आवाज आला की सुलेखाच्या चेहऱ्यावरची भीती मला स्पष्ट दिसायची. ती पुन्हा एकदा त्या रेशमी साडीखाली आणि महागड्या दागिन्यांच्या ओझ्याखाली स्वतःला लपवू लागली होती. मी मात्र लांबून हे सगळं पाहत होतो. माझं हृदय तुटत होतं, पण मला माझ्या केअरटेकरच्या भूमिकेत परतणं भाग होतं. विक्रम सेठ यांचा स्वभाव पूर्वीपेक्षा अधिक चिडचिडा झाला होता. लंडनचा त्यांचा प्रोजेक्ट फसला होता आणि त्याचा सगळा राग ते सुलेखावर काढत होते. एक दिवस रात्री जेवणाच्या टेबलावर मोठा आवाज झाला. "तुला काही कळतं का सुलेखा? मी इतक्या धावपळीत असतो आणि तू इथे फक्त आरामात बसून असतेस." विक्रम सेठ ओरडले आणि त्यांनी पाण्याचा ग्लास जोरात टेबलावर आपटला. मी बाजूलाच उभा होतो. माझ्या मुठी आवळल्या गेल्या. मला वाटलं आत्ताच पुढे जाऊन त्यांचा हात धरावा, पण सुलेखाच्या नजरेनं मला थांबवलं. तिच्या डोळ्यात एकच विनवणी होती, "समीर, नको. परिस्थिती अधिक बिघडेल." काही दिवस असेच तणावात गेले, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं. एका रात्री विक्रमसेठ यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं. त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला होता. बंगल्यात धावपळ उडाली. मी त्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं. पुढचे 48 तास अत्यंत गंभीर होते. जेव्हा डॉक्टर बाहेर आले तेव्हा त्यांनी सांगितलं, "सेठ वाचले आहेत, पण त्यांना आता पॅरालिसिस, अर्धांगवायू झाला आहे. त्यांचा उजवा भाग निकामी झाला असून त्यांना आयुष्यभर कोणाच्या तरी आधाराची गरज लागेल." सुलेखा सुन्न झाली होती. हॉस्पिटलच्या त्या थंड बाल्कनीत आम्ही दोघे उभे होतो. "समीर, हे काय झालं? आता सगळं बदलणार," ती रडत म्हणाली. मी तिचा हात हातात घेतला. "सुलेखा, आपल्याकडे एक संधी आहे. तू म्हणाली होतीस ना की तुला या बंधनातून फक्त मुक्त व्हायचे. आपण आत्ता निघून जाऊ शकतो. विक्रम सेठ यांच्याकडे संपत्ती खूप आहे. त्यांची काळजी घेण्यासाठी ते नोकर ठेवू शकतात. तू तुझी नवीन जिंदगी सुरू करू शकतेस माझ्यासोबत." माझ्या शब्दांनी सुलेखा शांत झाली. तिने माझ्याकडे पाहिलं. त्या नजरेत प्रेम होतं, पण त्याहून जास्त काहीतरी वेगळं होतं. काही क्षण शांततेत गेले. मग सुलेखा हळूच म्हणाली, "समीर, जेव्हा आपण भेटलो तेव्हा मी एकटी होते, पण आज ते विक्रम सेठ, ते एकटे पडले आहेत. जर मी आज स्वतःसाठी त्यांना या अवस्थेत सोडून तुझ्यासोबत आले, तर मी माझ्या प्रेमाला कलंक लावीन. ज्या माणसाने मला कधीच प्रेम दिलं नाही, त्याला आज प्रेमाची आणि सेवेची सर्वात जास्त गरज आहे." मी थक्क होऊन तिच्याकडे पाहत राहिलो. मला वाटलं होतं ती आनंदाने माझ्यासोबत येईल, पण तिने तो मार्ग निवडला होता. तो अत्यंत कठीण होता. "समीर, तू माझ्यावर प्रेम करतोस ना?" तिने विचारलं. "जीवापाड," मी म्हणालो. "मग माझं एक काम करशील? मला त्यांना सांभाळायला मदत कर. आपलं नातं जर शरीराचं असतं तर आपण पळून गेलो असतो, पण आपलं नातं मनाचं आहे. तू माझ्यासोबत या बंगल्यातच राहा, पण माझा प्रेमी म्हणून नाही, तर माझा आधार म्हणून. आपण दोघांनी मिळून त्यांची सेवा करूया. हीच आपली खरी नैतिकता असेल." त्या क्षणी मला जाणवलं की प्रेम म्हणजे फक्त एकत्र राहणं किंवा शारीरिक सुख मिळवणं नाही. प्रेम म्हणजे समोरच्या व्यक्तीला त्याच्या संकटात साथ देणं आणि स्वतःच्या सुखाचा त्याग करणं. आज त्या घटनेला 2 वर्ष झाली आहेत. विक्रमसेठ अजूनही अंथरुणाला खिळलेले आहेत. ते बोलू शकत नाही, पण जेव्हा सुलेखा त्यांची सेवा करते तेव्हा त्यांच्या डोळ्यात पश्चात्तापाचे अश्रू असतात. मी आजही त्याच बंगल्यात आहे. आमच्यात आता शारीरिक ओढ नाही, पण एक असा मानसिक बंध आहे जो जगाला कधीच कळणार नाही. लोक आम्हाला पाहतात तेव्हा त्यांना फक्त एक निष्ठावान पत्नी आणि एक इमान नोकर दिसतो, पण तेव्हा कधीच रात्रीची शांता पसरते आणि आम्ही बाल्कनीत एकमेकांसोबत सुरक्षित अंतर ठेवून उभे असतो. तेव्हा आमचे डोळे एकमेकांशी बोलतात. आम्ही अनैतिक ठरलो असतो जर आम्ही पळून गेलो असतो, पण आम्ही नैतिक राहिलो कारण आम्ही कर्तव्याला प्रेमापेक्षा वरचं स्थान दिलं. सुलेखा आता माझ्यासाठी फक्त एक मालकीण नाही, मी तिच्या फक्त एक नोकर नाही. आम्ही 2 असे जीव आहोत ज्यांनी स्वतःच्या तृष्णेला कर्तव्याच्या महासागरात विसर्जित केलं. आयुष्यात प्रत्येक कथेचा शेवट सुखाचा हॅपी एंडिंग नसतो, पण काही कथांना शेवट पवित्र असतो. आमची ही गोष्ट तशीच आहे, अपूर्ण असूनही पूर्ण.